तर राम राम मंडळी. तर आज आम्ही निघालोय आता कोकण ट्रिपला. काय संगमनेर मधून आम्ही मालवणकडे निघालो. मालवणमध्ये सकाळी पोहोचलो. आमच्या बॅग्स तिथेच ठेवल्या आणि नाश्ता करण्यासाठी खाली आवरून आलो. रूमच्या खालीच एक मस्त हॉटेल होते, तिथेच नाश्ता केला. नाश्ते झाल्यानंतर आम्ही जाणार होतो तारकर्ली बीचकडे. कोकण हा सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेला पट्टा आहे. आता कोकणची वैशिष्ट्य काय आहे? हिरवीगार डोंगर रांग आणि दाट जंगल, स्वच्छ आणि समुद्र किनारपट्टी, नारळ, आंबा, काजू यांचे उत्पादन, शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण. नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो तारकर्ली बीचकडे. तारकर्ली बीच जवळ गेल्यावर गाडी पार्क केली. त्यानंतर तिथे थोडे कपडे घेण्यासाठी थांबलो होतो. कपडे बघितले, नंतर निघालो आम्ही तारकर्ली बीचकडे. तारकर्ली हा कोकणातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. हा मालवण जवळ आहे आणि निळ्या पारदर्शक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. तारकर्ली बीचची खासियत म्हणजे क्रिस्टल क्लिअर पाणी, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ बीच आहे. लांब आणि शांत समुद्र किनारा, नारळाच्या झाडांची सुंदर रांग, सनसेट खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही कोकणात जाणार असाल, फिश थाळी, सोलकढी नक्की ट्राय करा. कोकणात मिळणारी फिश थाळी म्हणजे चव, परंपरा आणि ताजेपणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन. तर राम राम मंडळी, आज आम्ही आलो आहोत तारकर्ली बीचला. आता आमचे मित्र परिवार असे खेळत आज तुम्ही बघू शकता. कोणाची स्लो मोशन काढायची का? कशी काढायची सांग मला. उलटी मारशील का? तारकर्ली बीचवर गेल्यावर तर आम्ही खूप एन्जॉय केला. यांचे स्लो मोशन व्हिडिओज पण काढले. क्रिकेट खेळायचं. समुद्रात एन्जॉय करत असताना आम्हाला स्टारफिश पण सापडला. स्टारफिश म्हणजे समुद्रात आढळणारा एक सुंदर आणि वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. याला मराठीत समुद्र तारा असेही म्हणतात. हा मासा नाही, नाव जरी त्याचं फिश असलं तरी. स्टारफिशचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला 5 किंवा जास्त आर्म्स असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक द्या. अशाच भन्नाट प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.